सोलापूर जिल्ह्यात गेल्या काही निवडणुकांकडे पाहिलं तर जयकुमार गोरे यांनी राजकीय पातळीवर मोठं यश मिळवल्याचं दिसलं. मात्र मोहिते पाटलांचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या माळशिरस पंचायत समितीत मात्र वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं भाजपला धक्का बसला. माळशिरस पंचायत समितीचं सभापतीपद शिवसेनेकडे देण्यात आलं तर उपसभापतीपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे ठेवण्यात आलं. म्हणजेच वरवर पाहता ही साधी सत्ता वाटपाची गोष्ट वाटत असली तरी त्यामागं स्थानिक पातळीवरच्या स्ट्रॅटेजिक गेम असल्याचं जाणकार सांगतात. नेमकं मोहिते पाटलांनी माळशिरसमध्ये सभापतीपद शिवसेनेला का दिलं असेल? मोठा गट त्यांच्याकडे सदस्य असताना असं त्यांनी का केलं असेल? या निर्णयामुळे गोरेंना, भाजपना, सातपुतेंना कसा धक्का बसलाय? चला सविस्तर बोलूयात. नमस्कार, मी संजना. कट्टुकटमध्ये आपलं स्वागत. माळशिरसमध्ये मोहिते पाटील गटाचे उमेदवार चांगल्या संख्येने निवडून आले तरी सुद्धा त्यांनी सभापतीपद शिवसेनेकडे देण्याचा निर्णय घेतला. वरवर पाहता हा साधा सत्ता वाटपाचा निर्णय वाटत असला तरी या माध्यमातून मोहिते पाटलांनी एक राजकीय डाव टाकल्याची चर्चा सुरू आहे. या निर्णयामुळे भारतीय जनता पक्ष आणि विशेषतः पालकमंत्री जयकुमार गोरे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न झाला असं राजकीय वर्तुळात बोललं जाते. हे समजून घेण्याआधी माळशिरस पंचायत समितीची निवडणूक कशी झाली याकडे पाहावे लागेल. या निवडणुकांची जबाबदारी भाजपकडून जयकुमार गोरे यांनी राम सातपुते यांच्यावर सोपवली होती. राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते या दहिगाव जिल्हा परिषद गटातून निवडून आल्या. त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार उत्तमराव जानकर यांचे पुत्र जीवन जानकर यांचा पराभव केला. ही निवडणूक त्यामुळे बराच काळ चर्चेत राहिली. सोलापूर जिल्ह्यातील 11 पंचायत समित्यांपैकी 10 ठिकाणी भाजपचे सभापती निवडून आलेत तर एका ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचा सभापती झालाय. या सगळ्या यशाचं श्रेय पालकमंत्री जयकुमार गोरे यांनाच दिलं जाते. सांगोल्यासारख्या ठिकाणीही 50 वर्षाची शेकापची सत्ता संपवण्यात ही त्यांची रणनीती महत्त्वाची ठरल्याचं म्हणलं जाते. असं सगळं असलं तरी माळशिरसमध्ये भाजपला माळशिरसच्या पंचायत समितीचं सभापतीपद मिळवता आलं नाही. इथं राम सातपुते, जयकुमार गोरे यांना अपयश आलं. माळशिरसच्या पंचायत समितीची निवडणूक जर पाहायला गेली तर इथं भारतीय जनता पक्षानं स्वतंत्रपणे निवडणूक लढवली तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, अजित पवार गट, शिवसेना, काँग्रेस हे एकत्र आले होते. आता या निवडणुकीचा निकाल पाहिला तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला ज्याचं नेतृत्व उत्तमराव जानकर यांनी खासदार मोहिते पाटील करत होते तिथं 8 सदस्य निवडून आणण्यात त्यांना यश आलं. या संपूर्ण लढतीचं नेतृत्व हे दोघं करत होते. याशिवाय अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 2 सदस्य निवडून आले तर शिंदे यांच्या शिवसेनेचेही 2 सदस्य निवडून आले. म्हणजे या सगळ्या आघाडीचे मिळून एकूण 12 सदस्य निवडून आले. दुसरीकडे मात्र भाजपला 6 सदस्य निवडून आणण्यात यश मिळालं. म्हणजेच एकूण 18 सदस्यांपैकी 12 सदस्य आघाडीचे होते आणि 6 सदस्य भाजपचे होते. सरळ आकडेमोड केली तर बहुमत आघाडीच्या बाजूने स्पष्ट होतं. त्यामुळे इथं सभापती पद देखील आघाडीचंच होणार हे जवळपास निश्चित मानलं जात होतं. शिवाय आघाडीतील सर्वात जास्त हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे अर्थात मोहिते पाटलांच्या गटाचे उमेदवार निवडून आले आहेत. त्यामुळे सभापतीपद त्यांच्याकडे जाण्याची शक्यता होती. मात्र पुढे जे घडलं त्यानं सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. मोहिते पाटील गटानं वेगळीच राजकीय चाल खेळली आणि इथूनच माळशिरसच्या पंचायत समितीत एक नवा ट्विस्ट पाहायला मिळाला. इथे एक गोष्ट लक्षात घेतली तर सभापतीपद शिवसेनेला देण्यात आलं आणि उपसभापतीपद मोहिते पाटलांनी राष्ट्रवादीकडे ठेवलं. लक्षात घ्या, महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट आणि शिवसेना हे एकत्र आहेत. जर या दोन्ही पक्षांचे सदस्य भारतीय जनता पक्षासोबत जोडले गेले असते किंवा काही खलबतं झाली असती तर सगळी आकडेमोड पूर्णपणे भाजपच्या बाजूने झुकली असती. म्हणजे सभापतीपद जर शिंदे यांच्या शिवसेनेला किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला दिलं नसतं तर भाजपला इथं सत्ता मिळवता आली असती, कुरघोडी करता आल्या असत्या. म्हणून कुठंतरी हा वेगळा खेळ भाजपच्या पथ्यावर पडू नये आणि सभापती पदावरून वाद निर्माण होऊ नये या कारणासाठी मोहिते पाटलांनी सभापतीपद शिवसेनेला देण्याचा निर्णय घेतला असावा असं राजकीय विश्लेषक सांगतात. याच पार्श्वभूमीवर उपसभापतीपद शरद पवार गटाच्या मनीषा मदने पाटील यांच्याकडे देण्याचा निर्णय झाला. दुसरीकडे शिवसेनेकडून दत्तात्रय मगर सभापतीपदासाठी मैदानात होते. भाजपकडून सभापतीपदासाठी ऋतुजा पराडे पाटील आणि उपसभापतीपदासाठी आनंद शेंडगे रिंगणात होते. बहुमत शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे झुकल्यामुळे शेवटी सभापतीपदी शिवसेनेचे दत्तात्रय मगर यांची निवड झाली तर उपसभापती शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या मनीषा मदने पाटील विराजमान झाल्या. आता या सगळ्यात महत्त्वाचा मास्टर स्ट्रोक मोहिते पाटलांनी खेळला असं म्हणायला हरकत नाही. कारण सभापती झालेले दत्तात्रय मगर
हे जरी शिवसेना पक्षाचे उमेदवार असले तरी स्थानिक पातळीवर ते मोहिते पाटील गटाचे कट्टर समर्थक मानले जातात. मोहिते पाटील यांचे ते समर्थक आहेत. शिवाय दत्तात्रय मगर यांचे चुलते नानासाहेब मगर हे स्वर्गीय शंकरराव मोहिते पाटील यांच्या साखर कारखान्याचे संचालक होते. मगर यांचे वडील ही विजयसिंह मोहिते पाटील यांचे कट्टर कार्यकर्ते मानले जातात. म्हणजेच दत्तात्रय मगर यांनी जरी शिंदे गटातून निवडणूक लढवली असली तरी सभापती पद हे त्यांच्याच कार्यकर्त्यांकडे, त्यांच्या जवळच्या व्यक्तीकडे गेल्याचं चित्र दिसते. हे सभापती पद शिवसेनेला का दिलं याबद्दल बोलताना मोहिते पाटील म्हणाले, आमचे आजोबा स्वर्गीय शंकरराव मोहिते पाटील यांचे सहकारी नानासाहेब मगर यांना एकदा उपसभापती करण्याची संधी देण्यात आली होती. मात्र त्यावेळी त्यांनी त्याग केला. दुसऱ्या कार्यकर्त्याला संधी देण्यात आली. त्यामुळे नानासाहेब मगर यांच्या घरातील एका व्यक्तीला आता संधी देऊन सभापती केलं आणि त्यांना श्रद्धांजली वाहिली. म्हणजेच राजकारणात चाल वेगळी आणि संदेश वेगळा असं चित्र इथं पाहायला मिळतंय. मोहिते पाटील यांच्या या खेळीमुळे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांना माळशिरसमध्ये आपला सभापती बसवण्यात अपयश आल्याचं चित्र स्पष्टपणे दिसून येतंय. मोहिते पाटलांच्या राजकीय चालीबद्दल तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.